हॅलो, मी अश्विनी. आमच्या सकाळची सुरुवात अशी झाली होती. त्याला चहा चपाती दिल्यामुळे तो रडत बसला होता आणि त्याच्यामुळे त्याची व्हॅन पण गेली. मी खूप जास्त त्याला ओरडत तर होते, पण तो काय ऐकत नव्हता आणि रागाने डबा पण घेऊन जात नव्हता. मग त्यांच्या पप्पाकडे डबा दिला मी आणि त्यानंतर मला ही समईचं वरचं काढायचं होतं, पण ते किती जरी प्रयत्न केला तर निघत नव्हतं. हात माझे लाल झाले तरी पण निघालं नाही. वरती कपडे घालण्यासाठी आले होते, पण अचानकच पाऊस आला आणि लगेच 1 मिनिटामध्ये पाऊस पण गेला आणि ऊन भरपूर आलं. असं काही वातावरण होतं बाहेरचं आणि ह्या वातावरणामध्ये मला खूप जास्त कोथिंबीर वडी खायची इच्छा होत होती आणि खूप दिवस झालं कोथिंबीर आणली होती, पण त्याच्या वड्या करायचं काय मुहूर्तच लागत नव्हता. फायनली मी आज करायला घेतल्या आणि कोथिंबीरची पेंडी आहे ती खराब पण झाली होती. त्यानंतर कोथिंबीर नीट वगैरे करून त्याचं पीठ वगैरे मळून घेतलं आणि इतका पसारा झाला होता. त्यानंतर कोथिंबीर वड्या उकडायला ठेवून दिल्या. त्या गार झाल्यानंतर छान असं तेलावरती परतून घेतल्या. मला परतलेलं जास्त आवडतं तेलावरती तळण्यापेक्षा. मस्त असं जेवणाचं ताट केलं. हे श्रीखंड मी काल केलं होतं. कोथिंबीर वडी, वरण, पनीरची भाजी, चपाती होतं आणि दुपारचे 3 वाजले होते आणि मला इतका कंटाळा आला होता की काय विचारूच नका. झोपा वाटत होतं, पण झोप काय लागलीच नाही. आणि संध्याकाळच्या वेळेस मला गणपतीसाठी साडी घालायची होती आणि इतक्या साड्या मी घेऊन बसली होती, कुठली घालू कुठली नाही मुलगीला विचारत होते. फायनली ही साडी सिलेक्ट केली आणि इस्त्री करायला घेतली.